आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असलेले आमचे मित्र माजी मंत्री नवाब मलिक साहेब, आपल्या जवळच्या उदगीरचे आमदार माजी मंत्री संजयजी बनसोडे, आमदार सतीशजी चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार कंधारचे आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर, माजी आमदार आमचे नांदेड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय ओमप्रकाशजी पोखरणा, ह्या भागाचे माजी आमदार सुभाषजी साबणे, डॉक्टर सौ मिनल खतगावकर, माजी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा व आपल्या प्रदेशच्या उपाध्यक्षा सौभाग्यवती चव्हाण, सर्वांच्याच पदाची नावं घेत नाही कारण आपल्याला दादांना ऐकायचं आहे. वातावरण थोडंसं ढगाळ आहे म्हणून मी पदांची नावं घेण्याचं या ठिकाणी मोह टाळतो. शिवराज पाटील होटाळकर, प्रवीण पाटील चिखलीकर, व्यंकटरावजी पाटील गुजरीकर, वसंत सुगावे, शिवाजी कनकट्टे, मंगल देशमुख, अनिकेत राजूरकर, भास्कर बिलवंडे, राजू गंदीपुढे, खूप नावं आहेत, सगळी नावं मी घेत नाही. प्रतापरावनी जेवढी नावं घेतली ती सर्व प्रमुख मंडळी, आणि आज या ठिकाणी या विराट अशा सभेमध्ये पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये ज्या देगलूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पद्मावार, माजी उपाध्यक्ष आमचे अंकुश देशमुख, सर्वांची नावं घेत नाही, सगळ्यांची नावं मला माहित आहेत. प्रचंड संख्येनं देगलूर शहरातल्या आमच्या माजी नगरसेवकांनी या ठिकाणी प्रवेश केला. ते सर्व नगरसेवक, विशेष करून आमचे बालाजी टेकाळे, दुसरे आमच्या बिलोलीचे सुनील यम्मडवार दादा, तरुण कार्यकर्ता आज आपल्या नेतृत्वाखाली प्रवेश करतोय. ह्याचे वडील बिलोलीचे सभापती होते 11 वर्ष, ह्याचे वडील जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते आणि आज तो आपल्या पक्षामध्ये प्रवेश करताय. तो आमचा सुनील यम्मडवार, व्यंकटराव पाटील गुजरीकर, मोठ्या संख्येने आलेले बिलोलीमधले आमचे प्रमुख कार्यकर्ते. पत्रकार मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी या भागाचा माजी आमदार, माजी खासदार म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. टाळ्या वाजवा, काय जेवण पिवायची व्यवस्था केली की नाही? हा, तेच म्हटलं. दादा, आज आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष खूप जोमानं काम करतोय आणि आज मराठवाड्यामध्ये मला वाटतं की नांदेड जिल्हा देखील खूप अग्रेसर आहे. आता जसं प्रतापरावनं आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आपला हा 4था पक्षप्रवेशाचा भव्य असा कार्यक्रम आहे. मोहनराव हंबर्डेचा कार्यक्रम झाला, नरसीचा कार्यक्रम झाला, शेषराव चव्हाणांचा कार्यक्रम झाला आणि आजच सकाळी गोरठेकर बंधूंचा झाला आणि आज इथं पद्मावार आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा एवढा मोठा भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होतोय. नांदेड जिल्ह्यामध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय मजबूत होतोय आणि आताच प्रतापरावनं जसं विश्वास व्यक्त केला की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नंबर 1चा पक्ष राहील असा विश्वास माझ्याही मनामध्ये आहे. दादा, आपण आपल्या नेहमी भाषणाची सुरुवात करता शिवशाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचा आमचा पक्ष आहे. दादा नुसतं बोलत नाहीत, मी पाहिलं. माझी आपल्याला विनंती आहे, दादांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या पक्षाचे जे मंत्री केले पोखरणाजी, त्याचा जर आढावा आपण घेतला तर छत्रपती शिवरायाने जसं 12 बलुतेदारांचं राज्य केलं तसं दादांनी सर्व समाजांना तिथं संधी दिली. आज आमच्या इथं मलिक साहेब आहेत. मलिक साहेबाच्या मुलीला सन्नाला आमदार म्हणून संधी दिली. मलिक साहेब जोरदार टाळ्या वाजवा होता. तुम्हाला मी सांगतो की फार मोठी गोष्ट आहे. आज मंत्रिमंडळाची जर यादी आपण वाचवली, पोखरणाजी, छगन भुजबळ साहेब ओबीसी आहेत, दत्ता भरणे धनगर समाजाचे आहेत. मी तुम्हाला सांगतो, विधानसभेचे उपाध्यक्ष बनसोडे हिरवळ आदिवासी, आमचे सुधाकरराव नाईकांच्या कुटुंबातले आमचे निलय नाईक बंजारा समाजाचे, धनंजय मुंडे होते आपल्या मंत्रिमंडळामध्ये. मी तुम्हाला सांगतो, हसन मुश्रीफ साहेब. आणि महाराष्ट्रामध्ये एमएलसी करत असताना फक्त राष्ट्रवादी काँग्रेसनंच, तुम्हाला माहित नाही, मिरजच्या यांना एमएलसी केलं. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, दादा नुसतं भाषण करतात असं नाही, तर कृतीमध्ये देखील ते सर्व धर्म समभाव आणि सर्व समाजाला न्याय देण्याचं काम करतात. दादा, कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवरचा शहर आहे. नांदेडमध्ये नंबर 2 क्रमांकाचं हे शहर आहे. 1 लाख लोकसंख्या या शहराची आहे. माझा या शहराशी खूप संबंध आला. माझं मॅट्रिक पर्यंत शिक्षण या शहरातच झालं आणि या भागाचा 3 वेळा आमदार खासदार राहिलो. मोठा व्यापारी उद्योग आहे. आणि या ठिकाणी नवाब मलिक साहेब, आम्ही निजाम स्टेटमध्ये असल्यामुळं आमचे मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. आज मोठ्या प्रमाणात आमच्या मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केला. आणि लक्ष्मीकांत आपल्या भाषणामध्ये सांगितलं ते खरं आहे. दादा, मी काय आपल्या पक्षामध्ये नव्यानं येत नाही, पूर्वीपासून ते या पक्षामध्ये होते आणि त्यांनी या ठिकाणी नगरपालिकेचं नेतृत्व केलं. म्हणून आजच्या या कार्यक्रमाला महत्व आहे. मी तुम्हाला पाऊस आला वाटतं, मी थांबवतो. मी दादांना भाषण करायसाठी सांगतो कारण पाऊस आलेला आहे, बाहेर बरीच मंडळी आहे. दादा, मी विस्तारानं जात नाही. या ठिकाणी एकच सांगतो की देगलूर शहराच्या ग्रामीण भागाच्या दृष्टीनं लेंडी धरणाचं 40,000 एकरला पाणी मिळतं. ते धरणाचं काम सुरू झालेलं आहे, ते पूर्ण व्हावं एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.